साधना करते, परंतु अजूनही जगणं सोपं असतं, परंतु शेवटच्या क्षणीची जी जागा असते ती जागा सुद्धा खूप महत्त्वाची असते. आणि जी स्मशानभूमी असते तर ती स्मशानभूमीची जागा अजूनही उपदेशी लोकांसाठी स्वतंत्र पद्धतीने ती मिळाली नाही. नाईलाजाने इतर स्मशानभूमीमध्ये जाऊन, कारण महानुभावपंथीय जो समाज आहे ही सर्व साधक मंडळी भूमिडाग करते, ती अग्निडाग करत नाही. आणि ती एक जरा समस्या आहे. त्या समस्येवर जर आपण लवकर जर तोडगा जर काढला तर जेणेकरून या सगळ्यांच्या साधनेला ते एक चांगलं बळ त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि निश्चितच आम्हाला सर्वांना आत्मविश्वास आहे की ही छोटीशी जी मागणी आहे ती मागणी आपण लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण कराल. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या महानुभाव पंथाचे प्रमुख कुलाचार्य, उपाध्य कुला सर्वात प्रथम आदरणीय मोठे बाबा, उपस्थित सर्व मान्यवर, आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि जी मागणी आपण केली आहे त्याच्याबद्दल मी आता चर्चा केली, पण आपल्यालाही माहीत आहे की वाना डोंगरी हे झपाट्याने वाढून आलं आणि जागा उपलब्ध नाही असं मला सांगण्यात आलं. पण तरी सुद्धा याच्यामध्ये वाना डोंगरी किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे काही जागा उपलब्ध होत असेल तर निश्चितच त्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करू. शब्द मला जिथपर्यंत अभ्यास होणार नाही बाबा, मी खोटं बोलत नाही. आणि काहीतरी आज शब्द देऊन जायचं, उद्या नाही केलं, राजकीय लोक करतात, पण मी ते टाळतो, प्रयत्न करतो. पण हो, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आला तर ती आपण सगळे कामं करण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर काही कामं करण्यात आलं, त्याला यश पण भेटलं. पण निश्चितच ह्याही कामाकडे आम्ही लक्ष देऊ आणि काय त्याच्यातलं मार्ग काढता येईल नाही काढता येईल एकदा आम्ही सविस्तर बसू. एक तुम्ही मला एक 8-10 दिवसानंतर यशाजी तुम्ही या, आपण बसू, आपण तहसीलदार साहेबांना आणि CO साहेबांना बोलून काय त्याच्यातलं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. पण शब्द मला आजच्या आज देता येणार नाही, कारण का एकदा शब्द दिला तर शब्द पाळलाच पाहिजे. जान जाय पर वचन ना जाय, या मनस्थितीत मी आहे. आपल्याला मी पाण्याचं बोललो होतो, तो शब्द पूर्ण केला. पाण्याचं काम सुरू आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपले सगळे कामं करण्याचा मी प्रयत्न करेन. आपण जो मला आशीर्वाद दिला, माना डोंगरीतल्या लोकांचा नेहमी मला मागील 10 वर्षापासून आशीर्वाद राहिला आहे आणि असाच आशीर्वाद, असंच प्रेम आपल्या सगळ्यांचं ह्या पुढेही राहील असं मी आपल्याला विनंती करतो. आणि विश्वासी आहे की आपला आशीर्वाद प्रेम सतत माझ्यासोबत राहत राहील. हे काही राजकीय मंच नाही आहे आणि मला काही आपण ऐकायला आले नाही. आमचा आता सीझन येऊन गेला बाबा, त्याच्यात जेवढं बोलायचं तेवढं बोललो आणि बहुतेक येणाऱ्या काळामध्ये परत नगर परिषदचं सीझन येईल तेव्हा परत बोलेल. पण आजचा काही हा राजकीय मंच नाही. आपण मला संधी दिली, इथं बोलवलं, मान सन्मान केला आणि ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद परत एकदा विनंती करतो की परत एकदा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद राहील अशी अपेक्षा ठेवतो. माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब. आपल्या प्रयत्नांना नक्कीच परमेश्वर यश देईल. मग घेऊन